नमस्कार मित्रांनो, नर्सिंग नोट्स मराठी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कम्युनिटी नर्सिंग हेल्थ जेएनएम फर्स्ट इयर आणि एनएम फर्स्ट इयरसाठी क्वेश्चन बघणार आहोत. त्यात आपण बघूया कॉमन कम्युनिकेबल डिसीज अँड कंट्रोल मेजर्स. मराठीमध्ये बघूया सामान्य संसर्गजन्य रोग आणि नियंत्रण आणि त्यांचे उपाय. हा क्वेश्चन 2024 आणि 2008 आणि 2009 मध्ये आलेला आहे. 5 मार्कासाठी विचारलेला गेलेला आहे, तर लक्षपूर्वक त्या ऐका. सुरुवात करूया. संसर्गजन्य रोग म्हणजे काय? संसर्गजन्य रोग हे सूक्ष्म जंतू, विषाणू, बुरशी किंवा परजीवी यांच्यामुळे होणारा रोग आहेत. हे रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये थेट संपर्कातून किंवा दूषित हवा, पाणी, अन्न किंवा वस्तूमुळे पसरू शकतो. तर संसर्गजन्य रोग काय आहे? सूक्ष्म जंतू, विषाणू, बुरशी किंवा परजीवी यांच्यामुळे होणारा रोग आहे. हे रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे थेट संपर्कातून किंवा हवा, पाणी, अन्न किंवा वस्तूमुळे पसरू शकतो. काही सामान्य संसर्गजन्य रोग खालीलप्रमाणे आहेत, ते बघूया. श्वसन वर्गाचे रोग: सर्दी, फ्लू, क्षयरोग, न्यूमोनिया. अन्न आणि पाण्यामुळे होणारे रोग: कॉलरा, टायफॉइड, अतिसार. त्वचेचे रोग: नायटा, खरूज, पुरळ. रक्त आणि द्रव पदार्थामुळे होणारे रोग: HIV, हेपाटायटिस B आणि C. कीटकांमुळे होणारे रोग बघूया: मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया. तसेच आपण थोडक्यात संसर्गजन्य रोगावर नियंत्रण आणि त्यांचे उपाय बघूया. स्वच्छता: नियमितपणे हात धुवा, स्वच्छगृहे स्वच्छ ठेवा आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळा. लसीकरण: अनेक संसर्गजन्य रोगावर प्रभावी लसी उपलब्ध आहेत. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीकरण करून घ्या. सेग्रेगेटेड वेस्ट म्हणजे कचरा योग्य ठिकाणी टाका आणि त्यांची विल्हेवाट लावा. संसर्ग झालेल्या व्यक्तींना वेगळे ठेवणे: संसर्गजन्य रोग झालेल्या व्यक्तींना काही दिवस इतरांपासून दूर ठेवावे, म्हणजे क्वारंटाईन करावे, जेणेकरून रोग इतरांना पसरणार नाही. उपचार: संसर्गजन्य रोगावर योग्य वेळी उपचार करणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधी घ्या आणि उपचार पूर्ण करा. संसर्गजन्य रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपल्याला सवयीमधील बदल करून आणि जनजागृती करून आपण या रोगापासून बचू शकतो. तर हे झाले कॉमन कम्युनिकेबल डिसीज आणि कंट्रोल मेजर्स. आपण एक पूर्ण थोडक्यात म्हणजे पूर्ण क्लिअरमध्ये बघूया. हा क्वेश्चन असा आहे की म्हणजे संसर्गजन्य रोग आणि त्यावर नियंत्रण आणि त्यावर उपाय. म्हणजे कुठलाही एक संसर्गजन्य रोग घ्यायचा, त्यावर त्याचे लक्षणे, चिन्हे, उपाय हे सगळं लिहून काढायचं. आपण यात बघूया कॉलरा. कॉलरा म्हणजे काय? कॉलरा एक गंभीर आणि लवकर पसरणारा रोग आहे. हा विब्रियो कॉलरा नावाच्या जीवाणूमुळे होतो. हे जीवाणू दूषित पाणी आणि किंवा अन्नातून आपल्या शरीरात जातात आणि गंभीर आजार निर्माण करतात. तर कॉलरा हा संसर्गजन्य रोग आहे. ठीक आहे. तो गंभीर आणि लवकर पसरणारा रोग आहे. याचा जीवाणू कोणता आहे? विब्रियो कॉलरा. हा दूषित पाणी किंवा अन्नातून आपल्या शरीरात जातो आणि गंभीर आजार निर्माण करतात. कॉलरा कसा होतो बघूया. दूषित पाणी: कॉलराचे जीवाणू असलेले पाणी प्यायल्याने हा रोग होतो. दूषित अन्न खाल्ल्याने, विशेषतः कच्चे किंवा अर्ध शिजलेले सीफूड, कॉलरा होऊ शकतो. कच्चे सीफूड खाल्ल्याने पण कॉलरा होण्याची शक्यता आहे. माणसातून माणसात प्रसार: जरी कॉलरा दूषित पाण्यामुळे आणि
अन्नामुळे होत असला तरी तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे थेट संपर्कातून पसरू शकतो. विशेषतः जर स्वच्छता राखली नाही तर हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे थेट संपर्कात आल्यावर पसरू शकतो, स्वच्छता राखली नाही तर. कॉलराची लक्षणे काय आहेत ते पुढील प्रमाणे बघूया. जुलाब. कॉलरामध्ये खूप जास्त प्रमाणात पातळ जुलाब होतात, म्हणजे अतिसार, ज्यामुळे शरीरातील पाणी कमी होते. उलटी. काही लोकांना उलट्या देखील होऊ शकतात. पोटदुखी. पोटात तीव्र वेदना होऊ शकतात. शरीरात पाण्याची कमतरता. जुलाब आणि उलट्यामुळे शरीरातली पाण्याची खूप कमतरता होते, ज्यामुळे अशक्तपणा, चक्कर येणे आणि गंभीर परिस्थितीमुळे मृत्यू देखील होऊ शकतो. तर हे झाले कॉलराचे लक्षणे. याच्यावर उपाय बघूया. कॉलरावर उपचार. ORS किंवा द्रव पदार्थ. कॉलरामध्ये शरीरातील पाणी कमी होते, त्यामुळे ORS किंवा इतर पदार्थ घेणे खूप महत्त्वाचे आहे. अँटीबायोटिक्स. डॉक्टर काही वेळा अँटीबायोटिक्स देतात, ज्यामुळे रोग लवकर बरा होतो. इंट्राव्हेनस फ्लूइड म्हणजे सलाईन्स. गंभीर परिस्थितीत रुग्णालयात दाखल करून सलाईनद्वारे IV फ्लूइड पाणी क्षार दिले जातात. कॉलरा कसे टाळायचे ते पुढीलप्रमाणे बघूया. स्वच्छ पाणी. नेहमी शुद्ध आणि उकळलेले पाणी प्या. स्वच्छ अन्न. ताजे आणि चांगले शिजवलेले अन्न खा. कच्चे किंवा अर्धवट शिजवलेले अन्न खाणे टाळा. स्वच्छता. नियमितपणे हात धुवा, विशेषतः जेवणापूर्वी आणि नंतर. शौचालय वापरल्यानंतर हात स्वच्छ धुवा. कच्चे सीफूड टाळा. कच्ची किंवा अर्ध शिजलेले सीफूड खाणे टाळा. कॉलरा एक गंभीर रोग आहे, पण योग्य उपचार घेतल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. तर हे झालं आपलं संसर्गजन्य रोग, त्याची लक्षणे, त्यावर उपचार, हे सगळं तुम्हाला लिहून काढायचं आहे. 5 मार्कासाठी प्रश्न येऊ शकतो. हा प्रश्न आत्ताच्याच पेपरला येऊन गेलेला आहे 5 मार्कासाठी. एक कॉमन कम्युनिकेबल डिसीज घ्यायचा, त्यावर कंट्रोल मेजर्स लिहायचे होते. तर काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करून टाका. धन्यवाद मित्रांनो.